बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। या टप्प्यात 11 नोव्हेंबरला 20 जिल्ह्यातल्या 122 मतदारसंघात मतदान होणार आहे। बिहारमध्ये निवडणूक प्रचाराला आता वेग येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजताच्या सुमाराला बिहारमध्ये भाजपा बूथस्तरीय कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा रालोआचा विजय सुनिश्चित करण्यासाठी आपले कार्यकर्ते अभूतपूर्व ऊर्जा आणि समर्पणाने मैदानात उतरले आहेत, असं कौतुक पंतप्रधानांनी केलं आहे। भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा आज प्रचार सभा घेणार आहेत। इंडी आघाडीची संयुक्त वार्ताहर परिषदही आज नियोजित आहे। बिहार विधानसभा निवडणुकांसाठी इंडी आघाडीमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, असं राजद नेते तेजस्वी यादव यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं। प्रत्येक घराला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिल्यानंतर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आता जीविका दीदींबाबत एक मोठी घोषणा केली आहे। निवडणूक जिंकल्यानंतर जीविका दीदींना मासिक 30,000 रुपये वेतन दिलं जाईल, अशी घोषणा तेजस्वी यादव यांनी केली आहे। यासोबतच जीविका दीदींच्या कुटुंबियांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे। राजदच्या निवडणूक जाहीरनाम्यावर भाजपानं टीका केली आहे। बिहारमध्ये नितीश कुमार सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजना सुरू आहेत। महिला सक्षमीकरणासाठी रालोआचा पद्धतशीर, सातत्यपूर्ण आणि व्यावहारिक दृष्टिकोन आहे, असं भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी सांगितलं आहे।